हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटलोक पहा. उलचा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटलोक पास लागते, म्हणजे तुम्हाला खळखळ हसायला भेटते. तेव्हा हा व्हिडिओ शेवटलोक नक्की पहा. आणि मी काय म्हणतो राजा, व्हिडिओ बनवायला का नाही लय मेहनत लागते. तेव्हा तुम्ही व्हिडिओ लय मोठं लाईक केले, व्हिडिओ एखादी कमेंट केली, व्हिडिओला शेअर केलं, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मजा येते. करा मग लय मोठे लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता मग व्हिडिओ सुरू करू. चिल्लम चपाटे हो, तुम्हाला माझ्यावर विश्वास नव्हता ना? घ्या मग घ्या आता पा त्या डाऱ्याखाली पा, त्या दोघायला मी आती लपून ठेवलाय. पा पा तुमच्या डोळ्यानं पा. अरे मला पुरा विश्वास होता बुऱ्या. हे सगळा मेळ तो आणला, या झिंगऱ्याला डाऊट होता, याले पाहला. होय रे झिंगऱ्या पाय रे. अरे नाही रे बापा, नाही नाही मी नाही रे बापा. ते डाला उघडायला जा आणि त्याच्या खालून डोम्या नाग निघाव, मग मग आली आपण नाही रे बा. तू पाय तू आहे पुढे. अबे डामराच्या डब्या, तू हेच चालू होता ना की भुऱ्यानं पुरा गेम बसवला असेल. आता काही नशीन उरेल मग पाय ना व्हाय ना पुढे. अबे तर मग मी एकट्यानं थोडी म्हटलं, मंगे बी म्हणे ना, मग त्याले पाल लाव ना बाबू. त्या दिवशी डोम्या नागालता समोर, या डाल्याखाली तोच असेल. त्यानं फटू काढले ना आपले. सांगता नाही येत रे बा, मी नाही उघडत ते. मंगू मया कुकुलू, वय 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 पुढे तू वय. आता तू पाय उकडून. अबे तुम्हाला काय वाटलं, हा मंग्या भीते का मंग्या? अबे हट, आपण नाही भीत. मी पाहतो उघडून. अरे बाप, अबे गेंग्या तर ती वर काय लंबकला, ये ना खाली वय ना. ओ बा मी नाही रे बा, मी नाही खाली येत. मागच्या व्हिडिओतनी म्हटलं तुरी शेंगाच्या व्हिडिओतनी तो डोम्या ना घालता, तो डायरेक्ट माझ्या अंगावर आलता. म्हटलं मी नाही रे बापा, मी नाही येत खाली. ते डाल उघडू ते पहिले, त्याच्या खालून जर डोम्या नाग निघाला तर मी वरेच थांबतो, आणि जर नाही निघाला तर मग खाली येतो. गेंग्या तो आता सरप पकडायचा डिप्लोमा घेलाय ना, मग काय रे भिऊ राहिला? सरप मित्र म्हणजे तू सरप मित्र. ये ना वय ना खाली पाय ना. आता काय तर राजीनामा दिला रे बम्या, सरप मित्राचा राजीनामा दिला. मला राहू द्या हाती, उघडा तुम्ही. हावले का भुऱ्या, का म्हणलं होता तसाच आहे. हाती आहे, सही सलामत आहेत. झाली का तुमच्या सराची मनाची तसल्ली? मग आता तिच्यावर डाल ठेव, नाही तर पळून जातीन ते. माया घरच्याले माहीत पडू नये म्हणून मी घराच्या मागे डाल्याखाली लपून ठेवलं. तर तुम्ही लेक माल्यावर शक करू राहिले. गेंग्या काही लोक लटकत, ये खाली. पहिलेच तर क्लच प्लेट म्हटलं बदलेल नाही. वय खाली वय. आता एक काम करा, मी सांगतो तसं काम करा. आता विनया आणि मी आम्ही दोघ जण जातो चिल्याबुड्या जिथं. तुम्ही जा माल मसाला घ्यायले. चिल्याबुड्या जिथं? अबे उरल्या सुरल्या कोंबड्यात राहू दे त्यात जोड का सऱ्यात आणतो लपेटून. हे पाय झिंगऱ्या, तू त्याला दिमागातली का नाही डबरोटी काढून बोलत जाय. अबे झाकूस न्या, चिल्या बुड्याला शक येऊ नये की आपण चोरली म्हणून आम्ही दोघ जण तती चाललो. हा हे बरोबर आयडिया आहे, एक नंबर आयडिया होय. अरे जार तुम्ही जा बरं, माल मसाला सगळं घेऊन अड्ड्यावर पोहोचा. आम्ही तिकडून येतो, मग एक कोंबडी घेतो, हे सोलून सालून आम्ही बी अड्ड्यावर येतो. वा वा तुम्ही जा बरं. चाल रे चाल बरं झिंगऱ्या. ओय केशया गेंग्या चला, माल मसाला बिसाला मी घेतो. ते भगुने चमचे जैतन सर मी घेतो. इथून लवकर चला, कोणा शक नाही आला पाहिजे. आपण काय करू आणि काय नाही तर चला पटापट चला इथून. हे गेंग्या झुपकून झाड लमकलं तर मला वाटलं याच्या क्लच प्लेटा बदलल्या का. अबे याच्या क्लच प्लेटा बदला रे. अरे जाय ना होय ना बरोबर पहिन जरा चंचलता येऊ दे ना अंगात. अरे बुवा मले मा हिशोबान जाऊ दे ना रे. डोम्या नागाचं नाव काढलं मा पाय लटलटी आली ना, मी मा हिशोबान जातो बरं, दिमाग नको खराब करू. अबे ओ भुऱ्या, कायले त्याच्या नांदी लागू राहिला. चाल ना, ते जायचं ना आपल्याला. चाल बर लवकर. परवा तर सरे बरोबर होते, दोन याची गिनती कमी भरू राहिली. हे दोघं गेले कुठे बुवा रे? झाडाच्या आळूंगी तर नाही, पाहा लागेन. गोंपीला आवाज द्या लागेन. गोंपीला सांगतो की या दोघायला पाहून आण, जिथे कुठे असतील तिथून पाहून आण, मग पाय तुम्ही या दोघाकडे. गुंफा माझी लाडाची गुंफा. काहून नाळा फाडून राहिले तुम्ही? आवाज द्यायच्या आधीच आली मी. काय म्हणता सांगा. अव तुले का बुवा रे सपन पडलं होतं का मी आवाज देणार आहे म्हणून? त्याच्याच पहिले आली उभा रे तू. तुम्हाला पहिले सांगून ठेवतो, ते बुवारे उभारे असे शब्द माझ्याबद्दल वापरायचे नाही. एका बुक्कीत दातच पाडीन तुमचे. नाही नाही, याच्या पुढे मी अजिबात काही म्हणणार नाही. माझ्या लक्षात बसलं पुरा आता. बरं मी काय म्हणतो, ते माझ्या कोंबडा कोंबडी काही दिसून नाही राहिली. तू आलीच आहेस तर जरा जाऊन पाहता का झाडाच्या आळूंगी आहेत का तिथं?
मी का तेवढ्याच कामासाठी आहे का? तुमच्या बाकीच्या दोन बायका काय करू राहिल्या? त्याले सांगा ना त्याले. हा मला अजून बी काम आहेत म्हटलं. जाते मी. माझ्या काही दिमाग खाऊ नका. मला बाकीचे बी काम आहेत. काय काम हो या उभारीले? हे दिवसभर याच्या चुकल्या त्याच्या चुकल्या, या घरी जाऊ दे त्या घरी जाऊ दे. म्या काम सांगितलं तेच काम दिसते इले. आता माया कोंबडा वय तर मला तर जास लागेल ना, मला पाहून आणाच लागेल. च्या माय बिन आती रखवाली येते का झोपा काढा देते? अरे गुलब्या, ओ गुलब्या, अबे झोपला का? मोगरा माई मोगरा. हा जत्रा आल्या न जवळ, बरोबर आहे. मग याले मोगरा आठविनास. अरे गुलब्या, ओ गुलब्या, अरे झोपला का? अरे काय वय रे बापा? ओ चिल्या काय वय तुया? का रे बा झोपला होता का तू? अबे भोकण्या डोळ्याच्या, तुला दिसून नव्हतं राहिलं का? झोपलो होतो ना, मग कायले विचारतं झोपला का झोपला का? माई पुरी झोप खराब केली. अरे तर हा का टाइम आहे का झोप्याचा? अरे काही लेका काही बी झोपत राहतं. मी झोपो नाही तर काही बी करो, तू कायले मरायला आला इकडे? अरे बापा तुले काय सांगू गुलब्या, माय कोंबडा न कोंबडी दिसून नाही राहिली. मला वाटलं तर झाडाच्या आळून घे म्हणून इकडे आलो, आणि पाहतो तर काय तू ढारढूर झोपेल. अबे काय लेका कोणत्याही टायमाला पसरता का बे तू? अबे तुझा बापाचा काऊन झोपतो का मी? मला वाटलं झोपा म्हणून मी झोपलो. जाऊ दे बापा, मला काय करायला लागते, काही बी झोप काही बी झोपतो. आपण मी काय म्हणतो, मला कोंबडा कोंबडी दिसला का तुले? तेवढेच काम आहेत मला तेवढेच काम आहे त्या कोंबडा कोंबडीवर लक्ष द्यायचे. बाकी दुसरे काहीच काम नाही. निरारी काम ना मी. मला माहित असते ताई कोंबडा कोंबडी कुठे गेली न काय गेली. अरे बापा एवढा कायले भडकून राहिला तू? अबे भडकू नको, तुला माहित असेल तर सांग, नाही तर राहिलं. भडकू कायले? भडकून नाही राहिलो मी, अजिबात भडकून नाही राहिलो. तू येऊन माझी झोप मोळ काही मोळ, मी कायले भडकू? आता कोंबड्या आहेत की नाही ते मी खिशात नाही घेऊन येतो. खिशात नाही येत माझ्या खिशात नाही. त्या माय बिन हे तर डक्करा मारलं. यानंच माझी कोंबडी लांबवली का? यानं शिजून खाल्ली का माझी कोंबडी? काही सांगता नाही येत. माझी कोंबडी यानंच खाल्ली असेल. डकारा मारली पण कुठून मारली यानं? जाऊ दे बापा, तुला विचारून फायदाच नाही. खिशात नाही आहे म्हणतं, खिशात नाही कशी करायला रे? बरं ते जाऊ दे, मी काय म्हणतो, काय केली ती भाजी बिजी आज? काय 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 जेवला काय आज? बापरे, तुला लयच काळजी माझ्या जेवणाची. भाजी काय केली, भाकर काय केली? अरे माझ्याच घरी जेवलो मी, त्या घरी नाही आलतो. अरे तरी पण जेवला काय? काय भाजी काय खाल्ली? अरे माझ्या घरी भाजी नाही बनली बरोबर, मग तुझ्या घरून वाटीभर दे मले. अरे बापा उडदाची डाळ खाल्ली म्या, नीरा सपक सपक केलती माझ्या बायकोनं. काय मजा नाही आली काय नाही, 4च भाकरी खाल्ल्या म्या. अरे काय लय बेकार लागली भाजी. तुला नेऊन काय फायदा नाही, खाशील मी नाही तू. बुवाऱ्यानं 4 भाकरी दाबल्या आणि तरी म्हणते मजा नाही आली. बरं जाऊ दे, यांना काही चिकन बिकन खाल्लं नाही म्हणजे माझ्या कोंबड्या सही सलामत आहे असतील कुठे घरी. जाऊ दे राहू दे, मग मी काही तर घरी येत नाही काही देऊ नको. बरं येतो मी, मला माझ्या कोंबडा कोंबडी पाहायची आहे, कुठे गेली काय गेली तर. मी बी येतो ना, म्हटलं मला पडला झोप येऊ राहिली, मी येतो. तेवढेच माझे पाय मोकळे होतील. हे ढोरा बिरा म्या चोराला सोडून दिले, येतात आपण माझ्या घरी ते. चाल चाल मी बी येतो. अरे बुऱ्या काय वाटते तुले? असं का गेलं असन रे? मले तर वाटते हा मन्या काका कडक झाला. हा थंडीतनी कडक झाला. रात्रभर म्हटला ती पळून होता, यानं हे मारली आणि घरी जायची सूद काही याला राहिली नाही, तर हे इथं पळून होतं. ती जातनी हे कडक झालं. काही फेकतं का बे भुऱ्या? तुले कसं काय माहित बे? अबे विन्या, तुला माहित नाही का आपण तर ती अंग शेकून राहिलतो. ते पतंग उडवायचा व्हिडिओ आहे आपला, त्या टायमाले हा मन्या काका म्हटला भाऊची इथे गेला भाऊची इथं, तर ती 90 मारायची ती आले. हा बोलून न तर आला का? मग तिथून आलाशील वापस, मग जास्त झालीशील तर अतिच पडला असेल, मग रात्रभर अतिच राहिला असेल, म्हणून हा कडक झाला. आता काही हा उठत नाही, आता याचा कार्यक्रमच झाला, निपटला. कायलेच पितेत काय माहिती. 90 बिंटी की प्यायची गोष्ट असते का? वाईट असते न ते माहित आहे यायले, ही गोष्ट वाईट आहे, तरी करते ते. पिऊन आला अति लोयला, आली की नाही मजा, घे दाबूनची गोई, तर कार्यक्रम निपटला आता. का रे गुलब्या, कायची गर्दी होत ती? अबे झिलप्या झाडू, सऱ्याच गोष्टी मला माहित असतात का बे? अबे मंगा बी आला तर म्हणे कोंबडा कुठे आणि कोंबडी कुठे आहे, आणि आता बी विचारलं अति काय झालं. चाल ना ती जाऊन पाहू ना, आतून काय मला विचारू आला. अरे का भाऊ काय झालं अति? मला काय माहित काय झालं. हा मनोज इथं पडलेला आहे, झोपलेला आहे की काय झालं काय माहित, पण हा उठत पण नाहीये बोलत पण नाहीये. आम्ही याला खूप वेळचा आवाज दिला
पण हा काही उठून नाही राहिला. अरे हाव रे, हा तर मन्या होय. अरे ओ मन्या, अरे काय झालं तुले? अरे उठ ना. अरे आंबट आंबट वास. अरे हा पियालोय, काय नाही झालं याले. याची उतरली की आपल माते उठते. सध्या तुला येतो ढगात ढगात, टांगा पलटी, घोडे फरार होय त्याचे. भाऊ निवडून येते यंदा. यंदा तर भाऊ निवडून येते. भाऊ लय चांगला माणूस आहे. मला रोज देते, रोज पाचते. काहीच वाहना नाही. भाऊचा प्रचार तर मी करूनच राहीन. भाऊ तुम आगे बढ़ो, हम पीछे 90 मारते. भाऊ तुम आगे बढ़ो, हम पीछे 90 मारते. अरे बाप, अरे विन्या, हाय रे, जिताय गेला नाही अजून, कळक नाही झाला. पण एवढ्या याच्यात नाही म्हटलं, भाऊचं नाव काही सोडलं नाही यानं. भाऊचा सच्चा कार्यकर्ता होया. भाऊची निशाणी बाटली, अच्छा अच्छेची फाटली. बाबा भाऊ जिंदाबाद. अरे हा तर पिऊन तमाशा करतो आहे. इथे थांबून काही उपयोग नाही. याची उतरली की हा जाईल घरी. आपण चला आपल्या कामधंद्यावर. मला मला बी तसंच वाटू राहिला. हा काही म्हटलं इथं काही हा काही पडेल नाही, हा काही कडक होईल नाही. मला वाटलं हा गेला बिला काय, म्हणून मी पाहायला आलो. म्हटलं याच्या घरी काही ना काही निरोप धाडा लागेल, पण हा तर पिऊन पडलेल होय. काही नाही चला चला, आपण आपापल्या कामाला चालला. हे काही फायदा नाही तो, बरोबर काही फायदा नाही, चला. अरे पोट्ट्यो, तुम्ही काय करू ती? वा घरी आपापल्या. अशा ठिकाणी पोट्ट्या पट्ट्यानं उभं राहू नये, समजत नाही का तुम्हाला? वा बा घरी. अरे बाप, चिलाबा, अबे भुऱ्या, याला भनक लागली का? माहित पडलं काय याले? मुका बस विन्या, मुका बस. मी पाहतो तू मुका बस. काय म्हणता चिलाबा? आम्ही तुमच्या इकडे जीव राहतो. माझ्याकडे काय लिहून राहिले ते? तुम्हाला का अभ्यास नाही का? काम धंदे नाही का? उठसूट मोकाट काय काय होतं काय? अरे बापा, आम्हाला काम धंदे बी आहे आणि अभ्यास बी आहे. पण त्या कचरू आप्पानं मागच्या टायमाला, मागच्या वेळेस तुम्हाला निरोप द्यालता. तुम्ही काही गेले नाही. मग या टायमाला बी त्याने निरोप पाठवला, पण तुम्ही काही चालले नाही. जा ना, काय म्हणतात ते पाहुण्यानं. अरे बापा, मी चाललो होतो, पण मला काम धंदे आहेत ना. मी मोकाटाव का? मग म्हटलं आज बी जातो, पण माझी कोंबडी काही दिसून नाही राहिली. लपाळ झाली ते शोधू राहिलो. तुम्हाला दिसली का पोट्ट्यो? देशील कशी? मॅच चोरीला ते तुम्हाला सांगत बी नाही, काहीच नाही. आता तुम्ही शोधा, तुम्हाला काही ते सापडत नाही आता. नाही, आम्हाला काहीच माहित नाही. म्हटलं तुम्ही म्हणसान तर आम्ही पाहू लागतो. तुम्ही सांगा फक्त. यायला काही भनक लागेल नाही. आपण इथून जायला पुरते, काही म्हणू नको शोधू लागतो म्हणून. नाही तर बेटा माहित पडलं ना तर रट्टे काही येईन. मुका बस ना विन्याले, का मुका बस ना असं म्हणाच लागत असते. नाही तर शौक येते ना मग. अरे नाही पोट्ट्यो, राहू द्या. जा तुम्ही तुमच्या कामा धंद्याला जा, अभ्यास करा तुम्ही. आम्ही पाहतो आमचं, जा तुम्ही. ओ विन्या, चालातून आपल्याला अभ्यास करायला लागते. आपण निरोप दिला, आता हे जातीन. तुम्ही जा पण नाही तर ते डबलच्या ना आम्हाला पाठवतील तुमच्या जवळ. हे पा, तो गंज घेतला यानं, ताट त्यानं ते पाण्याची कॅन अजून करायला जायतान. मग आता एक काम करू, बाकीचे आयटम आहे आपण ते नंतर नेऊन टाकू. पहिले हे आपल्या अड्ड्यावर कनी या गोष्टी नेऊन ठेवू, म्हणजे बाकीचं न्यायला सोपं पडेल आपल्याला. हे सर घेतला आपण, पण मसाला तेल बिल सर घ्या लागेल ना. मग ते दुकानात घ्या लागेल ना, का तो घरून घेतला? नाही रे, नाही घरून नाही घेतलं म्या पैसे घेतले घरून. ते आपण डेंगू भाऊचीतून मसाला बिसाला तेल बिल सगळं घेऊ आणि पुढे चालले जाऊ. अबे त्या डेंगू भाऊचीतून नाही, पागाव बिगाव झाला का तू? मागच्या टायमाला तुम्ही सोल्याची भाजी खाल्ली ना, ते त्याच्याच वावरातली होती बाबू. तिथे तथी नाही, ते टिल्ल्याचा पित्तू आहे म्हटलं. तो पित्तू आपले नाव बरोबर त्याला माहित पडून जाईल. आणि आपण आज काय करू आलो याचा बी पत्ता लागून जाईल. तथून नाही सुखलालच्या इथून घेऊ आपण. अरे नाही पडत ना माहित, आम्ही दोघे जण जातो ना, तू नको येऊ. त्या सुखलाल जर माल नसते बरोबर, त्या डेंगू भाऊचा मस्त असते माल. अरे मग त्या मगनलाल दुकान होय, तती चाला. ती येऊन जाऊन ते डेंगू भाऊची तर काय तुम्हाला, तो का फुकट देते का तुम्हाला? अरे तसं नाही, डेंगू भाऊ गावातला माणूस आहे. हे दोघं जण बाहेरून गेलात. म्हटलं आपल्या गावातल्या माणसाला पैसे कमवायला पाहिजे ना. बाहेरचे लोक तर काही कमवतील, गावातला माणूस धंदा करायला तर आपण सपोर्ट करायला पाहिजे ना. अरे बापा, तो हे बरोबर आहे. गावातला माणूस धंदा करायला तर सपोर्ट करायला पाहिजे, पण आपण कुचिन धंदे करायला आहेत ना, ते त्याला माहित पडतील ना. अरे बा, तुम्हाला समजून कसं नाही राहिला रे? त्या टायमाला आम्ही दोघं नव्हतो ना, तर मग आमच्यावर कशा घेणार आहे तो? आम्ही दोघं जण जातो, तुम्ही येऊ नका, तुम्ही मागे थांबा. आम्ही दोघं जण जातो, पटापट माल मसाला घेतो आणि तिकडे येतो. तुम्ही पुढे वा फक्त. पाय बा, आता मी आता सांगितलं, त्या भोऱ्याला आणि विण्याला माहित पडलं तर त्यानं मला बोलायला नाही पाहिजे. मी पहिले सांगू राहिलो. अरे तुले कसा बोलीन कसा तो? काय म्हणजे काय कारण काय बोलायचं?
आम्ही दोघं जातो चुपचाप माल मसाला घेतो आणि चालले येतो. या कानाची भनक या कानाला लागू देत नाही ना, मग काय बोलीन तो. रट्टे काही नाही आली पाहिजे, एवढंच झालं, एवढंच म्हणणं आहे माया. नाही तर तुम्ही जासान, काही ना काही तोंडातून आरबट चरबट निघून जाईल आणि रट्टे खाईन तुमच्या दोघांच्या ना, बाकीचे रट्टे खातीन. पटलं 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 मला झिंगऱ्या बोलणं पटलं मला. बरोबर आहे मग याचं म्हणणं बरोबर आहे. आपण या भारतानं काय करू, दुसरीकडून घेऊ. गावातल्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे, बरोबर आहे. पण कुचिन धंदे बी आपणच करायला ना. या टायमाला राहू दे, या टायमाला आपण दुसरीकडून घेऊ. पुढच्या टायमाला आपण डेंगू बोलून घेऊ. कायले करता बे, कायले करता असे कुठे धंदे, झेपत नाही तर कायले करता, तुमची फाटते तर कायले करता काय तुम्ही. चुकलं आमचं, चुकलं. या तुमच्या घरी शेंगा आणून दिला आम्ही, हे आमचं चुकलं. तुमच्या घरी सुराची भाजी झाली फुकट फाकट, हे चुकलं आमचं. अरे मी तसं नाही म्हणून राहिलो, पण लेका एका भाजी पुरते आणायचा ना, तुम्ही डायरेक्ट कवटा कवटा उचलला, डांगाच तोडला तुम्ही. असं नव्हतं करायला पाहिजे. अरे बापा मंग्या, तो टाइम तसा होता. ते टेल्ल्या आलतं ना, त्यानं आम्हाला पाहिलं तर तो काय म्हणे, त्या डेंगू भाऊ सांगतो म्हणे जाऊन त्याला आणतो म्हणे. मग आमची घाय भरली, आम्ही पटापट डांगा उपटल्या आणि चालले आलो इकडे बाहेर. नाही तर आम्ही ठरवलं प्रत्येकाच्या घरी एक एक भाजी पुरती शेंगा घ्यायच्या आणि चालले यायचं. पण त्या टिल्ल्यानं पुरा घोर केला, मग आम्हाला काही सुचलं नाही का. हे पाय, मी काय म्हणतो, डायरेक्ट जाऊन माफी मागितली तर माफ करतील ते आपल्याला. काही होत नाही, जाऊन माफी मागू आपण. हे पाय गड्या मंग्या, त्या भुऱ्याच्या आणि विण्याच्या पाठीमागे मी शानपणा करत नाही. मी जाईन माफी मागायले आणि गयातीन त्याला येऊ दे, त्याच्या समोर तू सांग. त्याने जर म्हटलं की आपण सरे सरे जाऊ आणि माफी मागू डेंगू भाऊची, तर मग आपण जाऊ. माया काही म्हणणं नाही तसं. हो यार, हे गोष्ट बरोबर आहे. भुऱ्या आणि विनया येऊ द्या, त्याच्या समोर आपण सगळा प्रस्ताव मांडू. त्याने जर म्हटलं आपल्याला की नाही गड्या पटलंय, आपण माफी मागू, तर मग आपण चालले जाऊ माफी मागायला. अरे बा, तुम्ही आधीच गप्पा मारसान का चालसान? मला का भूक लागली ना, काहीच म्हटलं आपण इथं उभा आता घराजवळ का टाइम घालवता का, झाकट पाहता का ती लेको. ते म्हटलं आपण जाऊ, पटापट तयारी करू. तोपर्यंत तो विन्यान भुरे येते, मग आपण डायरेक्ट जेवायला बसू ना. भूक लागली ना मला. अरे तू घरून जेवून निघाला का थोडाफार, थोडाफार जेवण येत असताना तुका उपास निघाला का. मले का घरी ओयदाची दान भाकर खायला होता का तू? माझ्या घरी ओयदाची दान भाकर होईल होती. कोंबडं खायचं ना कोंबडं, म्हणून उपाशी आहो मी. घरी जेवलो नाही. ते ओयदाची दान भाकर कोण खाईन? चला इथून, बस झालं तुमच्या शिल्प्या. बरं बापा, चला चला, ते माल मसाला घ्यायचा आपल्याला. चला इथून चला, आपण जाऊ. त्या डेंगू भाऊचीत नाही म्हणता का तुम्ही? बरं बरं बरं, पण त्या सुखलालची तर नाही, मगनलालचीत जाऊ आपण. ते सुखलाल जो का नाही आयटम बरोबर नसतात. अरे पण त्या सुखलाल जवळ सस्ता असते ना सर रे. 10 रुपयाची गोष्ट तो 9 रुपयाला देते ना. अबे गेंग्या, तो धंदा करायला ना, तो सस्ता काय देईन, तो बरोबर गेम बसवते म्हटलं. एक आयटम सस्ता देते आणि दुसऱ्या आयटम मध्ये पिन लावून देते. माणसाला माहिती पडत नाही. अबे काही नाही ते काही नाही, एक तर माल बी खराब आणि त्यातल्या त्यात माल बी महाग. बरोबर एक आयटमचा भाव सांगते, त्याचा 1 रुपया कमी करते आणि दुसऱ्या आयटम मध्ये पिन लावून देते. काही नाही काही नाही, चला आपण त्या मगनलाल जवळ घेऊ. अरे तर चाल ना मग. काहीचा म्हटलं तू इथंच होबास काय मारू राहिला? चाल ना लवकर. हो रे, हा गेंग्या म्हणते ते बरोबर आहे. चाल लवकर, आतिश लेका झाकाट पडवायला. ते विन्यान भुरे येतील तर म्हणतील तुम्ही काहीच नाही केलं अजून, आमच्याच भरोशावर आहे तुम्ही. अरे काय लेका, ज्या पाय बातमी काय वय, शर्ला शिवारातून 2 बकऱ्या चोरीला गेल्या. अबे लेका, लोक एवढे बुराट काम झालं लोकांचं की त्याला बकऱ्या कोंबड्या काहीच पुरून नाही राहिलं, काही बी चोरून नाही राहिले. एवढे चोट्टे कसे झाले काय माहित लेका. अशाले कोळ्या फोकीचे वल्ले रट्टे द्या लागतात, तरी हे ठिकाणावर येतात. लेका चिल्या, अरे लेका म्हटलं किती वेळचा आपण हिंडून राहिलो, आता आजाच्या पानपट्टीवर आलो तर काही पोळी पाळीचा मेळ लाव ना. अबे तर लेका, म्या तुला संघ आणला का बे? तूच मला म्हणास की मला काही काम धंदे नाही, मी येतो. काय लय पाहिजे पुढे पाळी? आता लागली तलप, मी घरून काही पैसे घेऊन नाही आलो म्हणून तुला म्हणून राहिलो. घे ना लेका, घे ना एखादी. चाल बापा, तू काय तसा मुका बसणार नाही. चाल एखादी घेऊन टाक आणि चाल बरं, आपल्याला कोंबड्या पाहायच्या ना. अजा मस्त कच्ची सुपारी 120-300 घोटू घोटू देबी, चांगला घोट दो. अबे हो, हे काय घोटू काही नाही, त्याच्या मत नाही. पुढीची बोला झालती, आपण पैसे देणार नाही बरं. अरे बा, तुमचं निपटा पहिले. काय पहिले तुमचं निपटा, मग मला सांगा. मी तसं काही घोटत नाही बरं. पहिले सांग मला काय तुमचं पैशाचं तर. अरे तू घोट ना, देते न तो, दोस्त आहे आपला, लागतंय जिगर आहे, देते तो असाच म्हणते, तो देते. तू घोट, चांगला घोट मस्त. अरे नाही रे बापा, पहिले तुमचं काय ते क्लिअर करा. वक्तार म्हणसान पैसे नाही, मग नाही जमत रे बा. ते काय माहित आहे का, दुकानात सामान आणायला लागते, ते काही फुकट भेटत नाही मला. तू घोटाला लावशील आणि तो म्हणे मी पैसे देत नाही, मग राहिलं जमत नाही ते. तू काय ते क्लिअर कर. अरे बापा चिला, असा काय करू राहिला? देऊन टाकतो ना 5-10 रुपये इकडे तिकडे, मी तुला देऊन देईन ना. तू आता जे दे, मी काही पैसे नाही आणले संग.
असं काय करता बे? मी तो आज कामाला आलो ना, तो आज कोंबडा कोंबडी पवराल ना. अबे तर बुवा रे, मी तुला कुठे म्हटलं माझ्या संग चाल, तू चला मा मागे लागून, आणि आता येत आहे नवीनच पुढे खाऊ का जागीच म्हणतं की घोट रे बा. पैसे पैसे का झाडा लागतात का? बुरा धंदा व्हायला का तो या? तू याच कामानं आलो आणि आता म्हणते मागे लागून आलो. अबे चार चौकात माझी इज्जत घालू राहिला का? अबे लेका माझ्याजवळ माझ्या घरून पैसे नाही आणले, तो या कामानं इकडून इकडे आलो तर मला तुला म्हणून राहिलो, आणि तू त्याला का मला काही बोलून घेऊ राहिला. कोणते चार चौक बे? हे दोघच आहे, हे जाबर वय आणि ते अजा वय, दोघच वय. आणि आपण दोघं पकडले नाही का तू? झाले ना मग चार. अबे लेका असा काय करत? सध्याचे दे, मी घरी गेल्या बरोबर तुला पैसे देतो. काय तलपा वय यायच्या? अरे बेकार काम असते न ते. बरं जाऊ दे आजा, दे आले दे, बरं चांगला घोटून गाठून दे बाबा, दे एकदाचा दे, जाऊ दे आम्हाला. अरे बापा तेच म्हणलं, वक्तार म्हणसान पैसे नाही म्हणजे मी माल मसाला टाकू घोटो बिटो, गेली माय मेहनत वाया, मेहनत तर मेहनत, आणि ते माल मसाला आणि कच्ची सुपारी ते बी वाया. दुसरं कोणी विकत घेत नाही, मग बसा लागते बोंबलत मले. माझ्याजवळ काही फुकट सामान येत नाही, मले बी विकत आण लागते. चाल ज्ञान नको देऊ आम्हाला, ज्ञान पहिलेच लय मोठा आहे आमच्याजवळ. तू कच्ची सुपारी 120-300 पटापट करून दे, टाइमपास नको करू. अरे बापा मी तुला फुकट देऊ राहिलो तर घेऊन टाक ना. लोक पैसे देऊन माझून ज्ञान घेऊन जातात, तुला फुकट पाकट देऊ राहिलो. थांब लख लख नको करू. तर 120-300 पटापट घोटून देत नाही मी, आरामशीर करीन. तुला पटीन तर घे बाबू, नाही तर राहिलं मग. अरे बा असा काय करता ज्या? पटापट हात चालव ना. त्या चिल्या बुड्याचे कोंबडा कोंबडी पाहायला जायचंय म्हणून घाई करू राहिलो, तू तुला काय म्हणता आरामशीर करीन. असं नको करू, पटापट घोटून दे मले, जाऊ दे. अरे काय चिला बुडा, इकडे कुठे रस्ता भटकले का तुम्ही? काहून रे बा, काहून असा मोराल तेल तू? काही अजाच्या पानपट्टीवर दिसत नाही ना, रुपया बी खर्चात नाही माणूस, लय चिंगूस होय. मग आज इकडे कसं काय आला, ते बी अजाच्या पानपट्टीवर? हा बरोबर आहे तो पानपट्टी दत्तक गेलोय ना, वाया जायला लेकाचं. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. मी शिल्लकचे धंदे केले, मी सरकटपूर घरी जायला पाहिजे होतं, तर तुम्हाला विचारत बसलो काय बुडा कसं काय बुडा, आणि तुम्ही माझ्या इज्जतचा फालुदा केला, आणि ते वेगळं. अरे अजुदा, म्हटलं आपला बी लावून ठेव, मी आलो घरून. या बुड्याला काय चिंगूस लेकाचं? सुधार आहे ना बाबू, सुधार आहे ना. मला काम नसतं ना, माझी कोंबडा कोंबडी हरपली नसती ना, ते मला पाहायला जायचं नसतं, तर कान पकडले असते तर घरी नेलं असतं आणि तती तुला पादवलं असतं. मोठ्या माणसाला असं बोलतात का? काय तुमची कोंबडा कोंबडी हरपली? ते का हरपाची वस्तू आहे का? चोरली असेल कोणा? अरे हो बुडा, काही सांगता नाही येत, काही सांगता नाही येत. हा जाबऱ्या मले मग सांगू राहिलता की पेपरातनी बातमी आली, सरला शिवारात 2 बकऱ्या चोरीला गेल्या, तुमच्या कोंबड्या बी चोरीला गेल्या असतील. पहा बा काहीतरी पहा. हे बरं झालं, हे बातमी बरी सांगितली. आता आपण भोऱ्या आणि त्याच्या गँगचा बदला काढू. या बुड्याच्या ज्या कोंबड्या आहेत त्या त्यानंच चोरल्या हे सिद्ध करून टाकू. म्हणजे बुडा बरोबर त्याला लाकअप मध्ये टाकते आणि पादवते ते वेगळं. बुड्याला पटवा लागेल काही करून. अरे बुडा, चोरल्याच असतील त्या, ते भुऱ्या आणि भुऱ्याची गँग होय की नाही, ते चोरटे आहेत बरं, तुमच्या बी कोंबड्या चोरल्या असतील. ते कायले चोरतीन बे, काही फेकता काले का? चांगले पोट्टे आहेत ते, 2 वेळा निरोप घेऊन आले, ते कचरून बोलावलं म्हणून. चोरली असती त्यानं तर मला तोंड दाखवलं असतं, पण ते डबल चान बी आलते, काही नको सांगू. अरे असं नका म्हणू बुडा, काही सांगता नाही येत. त्यानं म्हटलं त्या डेंगू भाऊची तूर आहे की नाही, पुरी चक केली, लफाळ गेली लफाळ, सोंग्यावर आली ती सोंग्यावर, तर त्यानं अर्ध्याच्या उभार चोरून दिली म्हटलं. नाही पण टिल्ल्या, तू खोटं नको बोलू. ते पोरं तसे नाही, मला माहिती ते पोरं तसे नाही, त्यानं नशीन नेली. काही सांगता का का? अरे तुम्हाला मग यकीन नाहीत का? चला त्या डेंगू बॉल विचारा, मग याच्या कोंबडीचा बी शोध लागते आणि त्या तुरीचा बी शोध लागते. चला तुम्ही फक्त. आवले का, मलाही वाटते डेंगू जवळ जाऊन त्याला विचारा, काही सांगता नाही त्या पोट्ट्याचं, काही कोंबडी बी त्याने चोरलेशी. असं म्हणतं का तू? बरं चाल आपण त्या डेंगूला विचारू, काय मॅटर आहे काय नाही माहित पडते आपल्याला. आणि जर का त्या पोऱ्यानं चोरली नशीन तर या टिल्ल्याला असा बजाळीन मी की याच्या बापाने बजाळ नशीन आले. हा चालते मला चालते. जर का मी खोटा ठरलो तर मला बजाळा, बिंदास बजाळा. पण जर का डेंगू बॉल म्हटलं की माझी तूर चोरीला गेली आणि त्याच पोट्ट्याने चोरली, तर तुम्ही बी त्या पोऱ्याच्या नावानं रिपोर्ट आणि त्याला लाकअप मध्ये टाका, लाकअप मध्ये. अरे नाही हो चिला बुडा, म्हटलं या टिल्ल्याचं काय ऐकू नका. त्याने जर चोरली बी असेल तर त्याला समज द्या, त्याच्याकडून पैसे घ्या आणि जाऊ द्या, रफा करा, शिक्षणाचे पोट्टे होय ते. अरे अजय तुला काय सांगू, या टिल्ल्यावर मला कवडीचा भरोसा नाही, साऱ्या जमान्याचा लपूट आहे. आणि हे त्या पोट्ट्याचं नाव घेऊन राहिलं, मला नाही वाटत त्या पोट्ट्याने काय केलं असेल म्हणून. आता हा म्हणतेस तर जाऊन पाहतो. मला माहित आहे तुम्ही आत लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओला आवडला. मग आता पुढच्या पार्ट मध्ये पाहू, चिल्या बुडाले माहित पडते की नाही माहित पडत की कोणा कोंबडी चोरली कोणा कोंबडा चोरला. आणि राजा कोणाची वाट पाहू राहिले, करा ना मग पटापट लाईक करा, पटापट शेअर करा, लय मोठ्या कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच.